जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा म्हणे हरलेला पक्ष. झालं, निवडणुका संपल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो. निवडणुका कशा झाल्या, काय काय गोष्टी घडल्या, मला असं वाटतं याच्यावरती माझं बोलून झालेलं आहे. आता जे झालं ते झालं, आता बघायचं ते याच्या पुढचं. सगळे वेळ काढून आलायत ना, बरंच बोलायचंय मला. अनेक विषय निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले, अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे, शुभेच्छांचे अनेक मला फोन पण आले आणि नेमके आजच आले. आज का आले याचे अर्थ मला समजतात. जरा जपून. पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या, मला असं वाटतं काही गोष्टींचं तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. मी त्याशी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्याला सायलाट पिणार नाही. मी मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं, अरे मी कुंभमेळाचा अपमान केला. मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे. कुठे नयन? कसं वाटलं? म्हणे आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे. म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं.